प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंच्या प्रभू, हे सर्वसमोर देवपा, तूच काय तो जिवंत देव आहेस. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा आहे आणि तुझा आत्मा, पवित्र आत्मा, या एक त्रैक्य देवाच्या परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा देवाचा एकुलता एक पुत्र, तो वधस्तंभावर मेला, तो पुनरुत्थित झाला, तो स्वर्गात गेला आणि तो पुन्हा येणार आहे, यावर आम्ही विश्वास ठेवतो. देवपा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग आणि काय चुकल्यास देवपा तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. देवाची स्तुती असो. आजच्या मननासाठी आपण लुकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 28 ते 36 ही वचनं वाचलेली आहेत. लुकृत शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 28 ते 36. तर प्रभू येशू ख्रिस्त एका पर्वतावर गेला. त्या पर्वताचं नाव आधीच जे ठेवलेलं होतं ते आहे ताबोर. ताबोर आणि ताबोर या इब्री शब्दाचा अर्थ आहे रूपांतर. रूपांतर आणि आपण त्याला रूपांतराचा पर्वत असं म्हणतो. म्हणजे ताबोर म्हणजे रूपांतर. जेव्हा पर्वत बनला तेव्हापासून त्याचं नाव ते ताबोर असं ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कितीतरी वर्षानंतर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला आणि तो बरोबर त्याच पर्वतावर गेला. ताबोर म्हटलेला रूपांतर पर्वतावर गेला आणि त्या पर्वतावर गेल्यानंतर त्याचं काय झालेलं आहे? रूपांतर झालेलं आहे. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं आणि त्याचा चेहरा एकदम तेजस्वी सूर्यासारखा दिसायला लागला. त्याचे कपडे एकदम शुभ्र झाले. हे जे रूपांतर आहे ते रूपांतर प्रभू येशू ख्रिस्ताचं का झालं? आपल्याला ही गोष्ट तर माहिती आहे किंवा आपण मानतोच आपल्या मनामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे आणि तो मनुष्य म्हणून जन्मला आणि तो परमेश्वर आहे. हे ज्या काही गोष्टींमध्ये परमेश्वराने सिद्ध करून दाखवलं त्यातली ही एक गोष्ट, ती म्हणजे रूपांतराच्या पर्वतावर त्याचं झालेलं रूपांतर. कारण पहिला शास्त्रपाठ वाचला एंजलनी, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं? मोशे परमेश्वराला म्हणतो, मला तुझं मुख पाहायचं आहे, मला तुझं मुख पाहायचं आहे. आणि परमेश्वर म्हणतो, माझं मुख पाहून कोणी मनुष्य जिवंत राहावायचा नाही. इतकं मुख ते तेजस्वी आहे, सूर्यासारखं तेजस्वी आहे. सूर्याकडे आपण पाहू शकतो का? इतका लांब असू नये. इतकं तेजस्वी रूप आहे परमेश्वराचं की ते आपण पाहू शकत नाही, मनुष्य म्हणून पाहू शकत नाही. आणि मोशेला मग ते मुख नाही पाहता आलं. मग परमेश्वराने त्याची जी प्रार्थना होती ती ऐकली नाही असं नाही. काय म्हटलं परमेश्वर की ठीक आहे, तुला माझं मुख पाहता येणार नाही कारण ते तेजस्वी आहे, ते मुख पाहून कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परंतु ठीक आहे, मी तुला खडकाच्या कपारीत लपवतो, मी जाईन तेव्हा तू मला पाठमोरा पहा. आणि मग तसं झालं. परमेश्वराच्या सानिध्यात आल्यानंतर मोशेचा चेहरा इतका तेजस्वी झाला की त्याच्या चेहऱ्यातून किरण निघत असत आणि तो लोकांशी बोलताना लोक घाबरत असत. आणि त्यामुळं मोशे काय करायचा? चेहरा आपला झाकून घ्यायचा आणि मग बोलायचा. अवश्य 10 कमांडमेंट्स पिक्चर पहा, त्याच्यामध्ये फार सुंदर दाखवलेलं आहे. आपल्याला कल्पना येते परमेश्वराचं सामर्थ्य किती आहे त्याचं. देवाची स्तुती असो. तर परमेश्वराचं मुख पाहून कोणी मनुष्य जिवंत राहायचं नाही, इतकं ते तेजस्वी आहे. मोशेला ते नाही पाहता आलं, त्याच्या सानिध्यात तो राहिला तरी त्याच्या चेहऱ्यातून प्रकाशाची किरण बाहेर पडत होते, मोशेच्या चेहऱ्यातून. मग या रूपांतराच्या पर्वतावर प्रभू येशू ख्रिस्तामधून यहोवा देव परमेश्वर प्रगट झाला. तेच तेज
इथं दिसलं. तेच तेज, यहोवा देवाचं तेज इथं दिसलं. आणि या रूपांतराच्या पर्वतावर कोण होते? मोशे आणि एलिया स्वर्गातून उतरले होते. त्यांचं पण तेज होतं, ते पण वेगळं तेज होतं. आणि या रूपांतराच्या पर्वतावर प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या कुठल्या शिष्यांना घेऊन गेला होता? पेत्र, योहान आणि याकोब. पेत्र, योहान आणि याकोब. आणि हे 3 शिष्य तर मनुष्य होते. कोण होते? मनुष्य होते. मग कसं काय यांनी ते येशू ख्रिस्ताचं प्रकट झालेलं यहोवाचं रूप बघितलं? कसं काय बघितलं? प्रत्येक ठिकाणी परमेश्वर त्यांना न्यायचं, कारण त्याची सुवार्ता करत होता. हां, देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो. उत्तर दिलं पाटोळे सिस्टरांनी. छान. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. तर परमेश्वराचं मुख पाहून कोणी मनुष्य जिवंत राहावायचा नाही, हे सत्य आहे. देवाचं वचन सत्य आहे. पेत्र, याकोब आणि योहान हे मनुष्य आहेत. आणि ते मनुष्य म्हणूनच ते रूपांतराच्या पर्वतावर गेलेत. मग त्यांनी येशू ख्रिस्ताचं ते प्रगट झालेलं तेजस्वी रूप यहोवाचं कसं बघितलं? याचं कारण आहे, तिथं मेघाने छाया केली. ते मेघ म्हणजे पवित्र आत्मा आहे. मेघ म्हणजे काय आहे? पवित्र आत्मा आहे. त्या मेघातून वाणी झाली म्हणजे पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलला. आणि पवित्र आत्मा जर असेल तर आपण देवाचं रूप पाहू शकतो. मनुष्य पाहू शकत नाही. पवित्र आत्मा जर आपल्यावर असेल, आपल्यामध्ये असेल, आपल्या बरोबर असेल, तर आपण ते देवाचं तेजस्वी रूप पाहू शकतो. आता पेत्र, याकोब आणि योहान यांना कळलं की ते कोण आहेत? दोघं आलेले कोण आहेत? मोशे आणि एलिया. कारण पेत्र सरळ म्हणतो की मी एक मंडप आपल्यासाठी, एक मंडप मोशेसाठी आणि एक मंडप एलियासाठी बनवतो. आता पेत्राला कुणी सांगितलं की हा मोशे आहे, हा एलिया आहे? पेत्रांनी बघितलं होतं का मोशेला? नाही. पेत्राच्या कितीतरी वर्ष आधी, 2800 वर्ष आधी मोशे आणि एलिया, मोशे तर खूप वर्ष आधी, एलिया आणि मोशे खूप वर्ष आधी येऊन गेले होते. पेत्राच्या हजारो वर्ष आधी मोशे आणि एलिया येऊन गेले होते. मग पेत्रांनी कसं काय ओळखलं हा मोशे आणि हा एलिया? त्यांची नावं पण घेतली पवित्र आत्म्याद्वारे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तो मेघ म्हणजे पवित्र आत्मा आहे. आणि त्याची छाया जेव्हा होते तेव्हा या पेत्रांनी ओळखलं की हा मोशे आहे आणि हा एलिया आहे आणि हा येशू तो यहोवा देव आहे. म्हणून स्वर्गीय राज्यामध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण काय अब्राहमाला पाहिले का? नाही. मोशेला पाहिले का? नाही. दानिएलला पाहिले का? नाही. यशाला पाहिले का? नाही. पण आपण त्यांना ओळखू. कारण का? पवित्र आत्मा तिथे आपल्याबरोबर असेल आणि पवित्र आत्म्याद्वारे हे आपण ओळखू शकतो. परमेश्वर म्हणतो मोशेला की माझं मुख बघून कोणी मनुष्य जिवंत राहावायचं नाही. आणि मोशे मनुष्य असल्यामुळे ते मुख परमेश्वराचं पाहू शकला नाही. त्याच्या सान्निध्यात तो होता फक्त. परंतु इथं पेत्र, याकोब आणि योहानाने येशू ख्रिस्ताचं ते तेजस्वी रूप, यहोवाचं प्रगट झालेलं तेजस्वी रूप येशू ख्रिस्तामध्ये ते पाहिलं. याचं कारण तिथे काय होतं? पवित्र आत्मा होता. देवाची स्तुती असो. एक वचन वाचूया, 1 तिमोथी 6:15-16. 1 तिमोथी 6:15-16. मोठ्याने वाचा. हां. जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूचा प्रभू, हां. ज्या एकाला समर्थ आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दाखवी, त्याला सन्मान व पराक्रम युगायुग आहे. आमेन. देवाची स्तुती असो. फार सुंदर वचन आहे. जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे. तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे आणि त्याला काय आहे? अमरत्व आहे. अमरत्व म्हणजे तेच, तो अल्फा आहे आणि तो ओमेगा आहे. तो प्रारंभ आहे आणि तो शेवट आहे. त्याला कुणी बनवलं नाही असा परमेश्वर यहोवा देव. इथं पुढे काय लिहिले? जो अगम्य प्रकाशात राहतो. अगम्य प्रकाश म्हणजे मनुष्याच्या दृष्टीला झेपवणार नाही असा तो प्रकाश आहे. अगम्य प्रकाश. आणि त्या अगम्य प्रकाशामध्ये तो परमेश्वर राहतो, वस्ती करतो, कारण तो त्याचाच प्रकाश आहे. त्याच्याच उपस्थितीचा, त्याच्याच चेहऱ्याचा तो प्रकाश आहे, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही.
कुठलाही मनुष्य त्या परमेश्वराला पाहू शकत नाही. तो अगम्य प्रकाशात राहतो. परंतु जर पवित्र आत्मा असेल तर आपण त्याला पाहू शकतो. आणि कोणी पाहू शकत नाही तो ते त्याचे प्रगट होणे यथाकाळी दाखवेल. त्याला सन्मान व पराक्रम युगानुग आहे. आमेन. आणि त्याचं प्रगट होणं यथाकाळी तो दाखवत आहे आणि दाखवणार आहे ना. याचं कारण पवित्र आत्मा जेव्हा जेव्हा आपल्याबरोबर असेल तेव्हा तेव्हा आपल्याला परमेश्वराचं दर्शन होतं. देवाची स्तुती असो. आणि आपण परमेश्वराचं मुख पाहू शकतो. देवाची स्तुती असो. म्हणजे तो अगम्य प्रकाशात राहतो. त्याचा मुख तेजस्वी आहे आणि ते कोणीही पाहू शकत नाही. आता आपण पाहिलं की तो राजांचा राजा आहे आणि प्रभूंचा प्रभू आहे. आणि आपण पाहिलं की पवित्र आत्मा आपल्यावर असेल तरच आपण त्याचं मुख पाहू शकतो. परमेश्वराला आपण पाहू शकतो. एक वचन वाचूया. प्रगटीकरण 1 अध्याय 10 वचन. जरा वाचा प्लीज. प्रगटीकरण 1:10. हां हां. देवाची स्तुती असो. काय लिहिलेलं आहे ते? प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो. कोण म्हणतोय? योहान आहे ना. योहान कोण? प्रभू ख्रिस्ताचा शिष्य. तो काय बोलतो? प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. प्रभूचा दिवस. आणि त्या दिवशी योहानावर देवाचा पवित्र आत्मा आला. आत्म्याने संचरित झालो. आणि मग तो स्वर्गात गेला आणि त्याने प्रभू श्री ख्रिस्ताला पाहिलेला आहे. ते पण तेज इतकं होतं की तो त्याच्या पायाशी मूर्छित होऊन पडला. मग इतकं तेजस्वी रूप आहे प्रभू श्री ख्रिस्ताचं की कोणी मनुष्य त्याला पाहू शकत नाही. परंतु इथे योहान आपल्याला काय सांगतो की मी आत्म्याने संचरित झालो. म्हणजे जेव्हा पवित्र आत्मा आपल्याबरोबर असतो त्याने आपण संचरित होतो तेव्हा काय होतं? आपण परमेश्वराचं मुख त्याचं तेज पाहू शकतो. देवाची स्तुती असो. 1 थेसलनी 6:15-16 आपण वाचले की तो कोण आहे? अधिपती आहे, राजांचा राजा आहे आणि प्रभूंचा प्रभू आहे. हो की नाही. तो अगम्य प्रकाशात राहतो. तो यहोवा देव आहे, परमेश्वर आहे. आणि आता प्रगटीकरण 19 अध्याय 16 वचन वाचा. प्रगटीकरण 19:16. हां. देवाची स्तुती असो. त्याच्या वस्त्रावर आणि त्याच्या मांडीवर. म्हणजे कुणाच्या? प्रभू श्री ख्रिस्ताच्या. कारण प्रगटीकरण हे प्रभू श्री ख्रिस्ताचं आहे. पहिल्याच वचनात सांगितलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. आणि 1 तिमोथीमध्ये आपण काय वाचलं? जो अगम्य प्रकाशामध्ये राहतो तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, तो अधिपती आहे. आणि प्रगटीकरणमध्ये येशू ख्रिस्ताला पण काय म्हटलेलं आहे? राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. मग तो जर राजांचा राजा आहे आणि प्रभूंचा प्रभू आहे देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्त. तर आपण कोण? आपल्याला येशू ख्रिस्ताने काय प्रभूची प्रार्थना शिकवलेली आहे? हे आमच्या स्वर्गातील पिता आहे ना. तो स्वर्गातील परमेश्वर, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आपला कोण आहे? आपला बाप आहे, आपला पिता आहे. देवाची स्तुती असो. स्तोत्र 2:7 वचन वाचा. स्तोत्र 2:7. देवाची स्तुती असो. तू माझा पुत्र आहेस. स्तोत्र 2:7 आहे की नाही. तू माझा पुत्र आहेस. पुढे 8वं वचन. हां. तू माझा पुत्र आहेस. परमेश्वर राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे आणि आपण त्याचे पुत्र आणि कन्या असे आहोत. तर तू माग. राष्ट्रे मी तुला वतना दाखल देतो. राष्ट्रे मी तुला वतना दाखल देतो. देवाची स्तुती असो. मग राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू जो परमेश्वर आहे त्याचे जर आपण पुत्र आणि कन्या आहोत नाही का, तर आपण राजपुत्रासारखंच राजकन्येसारखंच असलं पाहिजे. आहे की नाही. आपल्याला एक उदाहरण सांगतो मी. गरुड पक्षी उंचावर घरटं बनवतो आणि एका गरुड पक्षिणीने उंचावर घरटं बनवलं होतं आणि पिल्लू त्याच्यात
जन्म घेतलं त्यांनी आणि घरट्यात ते होतं. पण ते गरुड पक्षी इकडे तिकडं उडून गेली तेव्हा ते एकटं होतं, त्याला काय करमेना, ते घरट्याच्या बाहेर इकडे तिकडे फिरायला लागलं. त्या खडकाच्या कपारीमध्ये ते रस्ता चुकला आणि रस्ता चुकला आणि इकडं तिकडं भटकत भटकत 1-2 दिवस 3 दिवस खाली उतरलं. त्या खडकाच्या कपारीतून, डोंगराच्या कपारीतून, जंगलातून खाली उतरलं, खाली अगदी रस्त्यावर आलं. मग त्यांनी बघितलं पिल्लं आहेत आणि कोंबडी एक आहे. मग ते त्या पिल्लांमध्ये मिक्स झालं. पिल्लांबरोबर हे पिल्लू पण खेळायला लागले, इकडे तिकडे फिरायला लागले. कोंबडी पण आपली इकडे तिकडे त्या पिल्लांबरोबर फिरत होती. एकदा काय झालं, कावळा आला. कावळा आल्यावर त्या कोंबडीने एक विशिष्ट आवाज केला. विशिष्ट आवाज केल्यावर पिल्लं तिची घाबरली आणि ती पटपट पळत 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 त्या कोंबडीच्या पंखाखाली लपली. ते कावळा फिरतोय आणि हे गरुडाचं पिल्लू मात्र तसंच उभं आहे. ते कावळा याच्याकडे बघतोय, हा पण त्याला नजरेला नजर देऊन बघतोय. गरुडाचं पिल्लू आहे ते काही घाबरलंच नाही. काय करून त्यांनी पण काय केलं, त्या कावळ्याला आवाज दिला. तो कावळा ओरडतो तर हे पण ओरडतो, आवाज देतो तो प्रत्युत्तर. कावळ्याला ते घाबरलं नाही. कावळा दचकला बिचकला आणि कावळा निघून गेला. असंच थोडे दिवस चाललं आणि नंतर ते गरुड पक्षी शोधत शोधत त्या पिल्लाला आली. तिने बघितलं की नजर फार तेजस्वी असते की हे पिल्लू इथं आहे, मोकळ्या जागेमध्ये आहे. आणि ते गरुड पक्षीनं आली आणि त्याच्याजवळ आल्यानंतर त्याने पण ओळखलं आणि त्या गरुडाच्या पिल्लाने जंप मारली त्याच्या पंखावर आणि ते पंखावर घेऊन ते गरुड पक्षीने त्या त्याच्या पिल्लाला घेऊन गेली. हे दाखवण्यासाठी रूपांतर प्रभू श्री ख्रिस्ताचं झालेलं आहे. एक दिवस प्रभू श्री ख्रिस्त येईल, आकाशामध्ये दिव्यदूतांची वाणी होईल आणि तो प्रभू श्री ख्रिस्त तेजस्वी रूपामध्ये असेल आणि आपलं रूपांतर होईल. आपलं काय होईल? रूपांतर होईल. आणि ते रूपांतर झाल्याशिवाय आपण आकाशात जाऊ शकत नाही. उडायला आपल्याला येतच नाही आणि आकाशामध्ये जाताना पुष्कळ घर्षण होतं. आपली बॉडी टिकूच शकत नाही वर जाताना. विमानातून पण बाहेर आलो तर आपण काही खरं नाही का. तर ते फक्त रूपांतर झाल्यानंतरच शक्य आहे. एक दिवस रूपांतर होईल, ते दाखवण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताचं रूपांतर झालेलं आहे. तो एक दिवस मध्य आकाशामध्ये येईल आणि तो त्याच्या मुलांना, स्तोत्र 2:7, आपण त्याचे पुत्र व कन्या आहोत, प्रभूची प्रार्थना, हे आमच्या स्वर्गातील पिता, जी त्याची मुलं आहेत त्यांना तो काय करेल? घेऊन जाईल. आणि ते घेऊन जाण्यासाठी जे रूपांतर आवश्यक आहे ते रूपांतर होणं गरजेचं आहे. म्हणून येशू ख्रिस्ताचं रूपांतराच्या पर्वतावर, ताबोर पर्वतावर झालं. आपण बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे, म्हणून त्याने बाप्तिस्मा घेतला. आपण मरून पुनरुत्थित होणं गरजेचं आहे, म्हणून तो मरून पुन्हा पुनरुत्थित झाला. आणि आपलं रूपांतर होणं पण गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याचं रूपांतर झालं आणि ते त्यांनी दाखवलं. त्याच्या शिष्यांना दाखवलं, आपल्या सर्वांना दाखवलं की हे रूपांतर तुमचं होणं गरजेचं आहे. आणि हे रूपांतर होण्यासाठी आपण त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे. मग हा कावळा म्हणजे काय? तर कावळा हे सैतान आहे. काय आहे? सैतान. आणि गरुडाचं पिल्लू लहान जरी असलं, आपण थोडे जरी असलो तरी आपण देवाचे लोक आहोत. इस्रायल राष्ट्र थोडं आहे पण ते देवाचे लोक आहेत. ते अजिबात घाबरत नाहीत, ते डगमगत नाहीत. का? तर ते म्हणतात आमच्याबरोबर देव आहे. एकदा तर पॅलेस्टाईन आणि इस्रायल ह्यांच्या युद्धबंदीचा जेव्हा करार झाला होता तेव्हा बायबल सांगते की आमचा 1,000ला भारी आहे. एक इस्रायल माणूस इतरांच्या म्हणजे कुणाच्या पण 1000ला भारी आहे, असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. त्या वचनानुसार त्यांनी म्हणजे कुणी इस्रायलनी पॅलेस्टाईनचे 1000 कैदी सोडले एकाच्या बदल्यात आणि पॅलेस्टाईननी एक माणूस सोडला. तेव्हा त्यांनी दाखवून दिलं की बायबल जे आहे ते सत्य आहे. आमचा एक माणूस तुमच्या काय 1000ला भारी आहे. आपण थोडे जरी असलो, देवाचे लोक, निवडलेले लोक, तरी हा कावळा म्हणजे सैतान आहे. या सैतानापुढे
अजिबात आपण घाबरायचं नाही. मग तो सैतान कधी वादळला नाही. तुम्हाला मी मागच्या संदेशामध्ये पण सांगितलं, त्या वादळाच्या लाटा त्या तारूवर आदळतात आणि आपण घाबरून जातो. पण आपला तारू तर प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो त्या लाटा झेलण्यास समर्थ आहे. तर त्या लाटा येशू ख्रिस्त झेलेल आपण जर त्या तारूमध्ये येशू ख्रिस्ताबरोबर आहोत तर. आपल्याला येशू ख्रिस्ताबरोबरच राहायचं आहे या जगामध्ये राहत असताना. कावळा हे सैतान किंवा इतर गोष्टी आहेत सगळ्या, ज्याच्यामध्ये आपण देवाचे लोक समरस व्हायचं नाही. तर आपण गरुडाच्या पिल्लासारखंच राहायचं आहे. आपण उंच भरारी घेणारे देवाचे लोक आहोत. जसं येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं तसं आपलंही रूपांतर एक दिवस होईल. मध्य आकाशात प्रभू येशू ख्रिस्त येईल, आद्य दिव्यदूताची वाणी होईल आणि तेव्हा चहूबाजूनी देवदूत त्याच्या लोकांना घेतील आणि आपण अंतराळात सदा सर्व काळ त्याच्याबरोबर राहण्यासाठी जाऊ. वाचूया आपण एक तिमोथेला पहिलं वाचा, पहिले थेसलनी वाचा 4:16-17. पहिले थेसलनी 4 अध्याय 16-17 वाचा. पहिले थेसलनी 4:16-17. कारण आज्ञाध्वनी हां, आज्ञाध्वनी आद्य दिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील, नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. हा आपल्या आशीर्वादाचा अत्युच्च बिंदू की पीक पॉईंट, ज्याला लास्ट पॉईंट म्हणतात, तो आहे आशीर्वादाचा. पृथ्वीवर आपल्याला आशीर्वाद मिळत 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 जातात, कारण आपण देवाचे लोक आहोत, देवाचे पुत्र आहोत. आपल्याला त्या आशीर्वादांमुळे काही कमी पडणार नाही. ते रिसेशन असू दे, लॉकडाऊन असू दे किंवा करोनाची साथ असू दे, आपल्याला त्याची झळ पोहोचणार नाही. कारण मी काय बोललो, लाटा येशू ख्रिस्तावर आदळतात. जर आपण येशू ख्रिस्ताबरोबर आहोत तर, नाही तर आपल्यावर आदळतात. मग आपण असे हेलकावे खातो, तिकडून तिकडे तिकडून इकडे. पण आपण जर देवाचे लोक आहोत, आपण जर देवपुत्र म्हणजे राजपुत्र आहोत, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, तर तो आपली काळजी घेतो. तो आपल्याला सर्व गोष्टी प्रभू येशूमध्ये पुरवतो. आणि आद्य देवदूतांची वाणी होईल, प्रभू येशू ख्रिस्त मध्य आकाशामध्ये येईल, तेव्हा आपलं रूपांतर होईल आणि आपण त्याच्याबरोबर सदा सर्वदा राहण्यासाठी जाऊ. आणि त्यासाठी कशाची गरज आहे? पवित्र आत्म्याची. कशाची गरज आहे? पवित्र आत्म्याची. तेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जाऊ आणि सदा सर्वदा त्याच्याबरोबर राहू. त्याचं मुख आपण पाहू शकू. देवाची स्तुती असो. आपण पवित्र आत्म्यामध्ये राहूया, येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात अधिक अधिक राहूया, त्याच्या वचनामध्ये अधिक अधिक राहूया, त्याच्या प्रार्थनेमध्ये अधिक राहूया. म्हणजे आपण पवित्र आत्म्यामध्ये राहू आणि एक दिवस हे रूपांतर होईल आपलं, तेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असू. तर रूपांतराच्या पर्वतावर, ताबोर या पर्वतावर प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं अशासाठी की आपलं रूपांतर एक दिवस होणार आहे, हे प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, त्या दिवशी जो प्रभूचा दिवस येईल, त्या दिवशी देव बाप्पा तू आम्हा सर्वांची आठवण कर आणि देव बाप्पा ते रूपांतर आमचंही करून आम्ही तुझबरोबर असावं आणि सदा सर्वदा तुझबरोबर राहावं, अशी कृपा तू आम्हावर कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन.